मित्रांनो, अजून एक छोटा मस्त बिझनेस होता. परत त्यात क्रिकेटच्या खेळायला मित्र पाहिजे. आमच्याकडे भरत राठोड, मोहन राठोड असे राठोडांची एक तिथं माझ्या घराच्या समोर एक छोटंसं वाड्यामध्ये राहत होते आणि ते सुपारीच्या पुड्याचा बिझनेस करायचे. त्रिकोणी सुपारी अशी सुगंधी सुपारी आता कशा मिळतात माहीत नाही. तुमचं ते हे वेगळं, ते काय खातं ते जर्दा-बिर्दा तसला प्रकार नव्हता. त्रिकोणी सुपारीची पुडी जी असायची, ती बाजारात विकली जायची. गोड सुपारी असायची, भाजलेली ती त्याच्यात सगळं टाकलेलं बडीशेपसारखी. त्यांचा तो बिझनेस होता. आणि त्याला जर क्रिकेटला ते तिघं-तिघं भाऊ एकदम 3 जण मिळणार मला. एक विकेट कीपरला, एक बॉलरला, एक फील्डिंग करायला. तर मग त्यांना जर न्यायचं असेल तर सुपारीच्या पुड्या भरल्याशिवाय त्यांचे वडील काय सोडायचे नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी बसायचो. अशी परातभर सुपारी द्यायचे ते आणि ते त्रिकोणी पुड्या बनवायला असे कागद असायचे छान-छान प्रिंट केलेले. ते असे मस्तपैकी असे गोल करायचे, सुपारीची पुडी भरायची. शेजारी खळ असायची. खळ म्हणतात त्याला. तुम्ही त्याला हल्ली तुमच्याकडे सगळं झटपट झालंय. तुम्ही काहीतरी फेविकॉल-बिविकॉल होता, तसं काही नव्हतं. असे खळ लावायचे, मस्तपैकी त्याला चिकटून टाकायचे आणि साधारणतः अर्ध्या तासामध्ये मी सगळे ते ताट संपवायचं, भरून द्यायचो आणि मी दर तासात 2 ताट भरून द्यायचो. मग त्याचे वडील मला खुश होणार, "अरे काय हुशार मुलगा आहे." मला एखादा रुपया द्यायचे किंवा 8 आणे द्यायचे. खूप होता ₹1 8 आणे खूप होतंय. तो घोळ कधी-कधी माझा तो हा जो होता चणे-मणेवाला तो ₹2 द्यायचा. हॉटेलचा मालक मला काही द्यायचा नाही. तो फार तर म्हणायचा चहा फुकट पे. पण जो माझा मित्र त्याला जो काही पगार मिळायचा त्यातले 4-1 आणे तरी तो मला सहज द्यायचा. अशा प्रकारे मला माझ्या मित्रमंडळींकडनं महिन्याला ₹5 सहज मिळायचे. खूप झाले ₹5. मी एकदा साठवले मला आठवतंय वर्षाचे माझ्याकडे ₹22 साठले होते आणि दिवाळी आली, की आमचे वडील फटाके घेऊन द्यायचे. आम्हाला 4 भावंडात ते वाटायचे आणि ₹5 पिशवीवर फटाके यायचे. मग वडिलांना मी त्या दिवाळीत मला आठवतंय, "बाबा यावेळेला ₹10 चे फटाके, हे घ्या ₹10." वडील बघत बसले, "तू कुठं आणले?" म्हणलं, "मी काय मस्त काम करतोय ना." आणि उरलेल्या ₹10 म्हणलं आपण काही ना काहीतरी छानपैकी मिठाई आणायची, ही दिवाळी आनंदाने साजरी करायची. तो जो आनंद होता, वडिलांना मी ₹10 ची फटाके आणायला दिलेले आणि मिठाईला सांगितलेले. त्यावेळेला वडिलांच्या चेहऱ्याचे जे हावभाव होते ना, ते सुद्धा तुम्हाला कुठेतरी आयुष्यामध्ये प्रेरणा करतात, की येस आपल्या घरच्यांचं, आई-वडिलांचं समाधान कशात असेल, तर तुमच्या या कर्तृत्वात आहे. कर्तृत्व कसलं? पैसे कमवणे कर्तृत्व नाही, देण्याचं कर्तृत्व. आजकाल तर जनरेशन वडिलांना मनी ऑर्डर किंवा आर-टी-जी-एसनी पाठवत असेल, त्याला अर्थ नाही. मी कष्टाने कमवले, वडिलांना माहीत नाही तेच दिले. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आज होत गेल्या आणि महिन्याला ₹5-1 तर सहज मी कमवायचो. वय वर्ष किती असेल त्यावेळेला? 7, 8 काही ना काही असेल ते. कधी त्या जिजामाता बागेच्या बाहेर जिजामाता बाग होती आता ज्याला लाल बाग म्हणतात. आमची आई आहे सगळ्या गप्पा मैत्रिणी तिथं जायच्या. वॉकिंगला पार्क ती जवळची. तिथे बाहेर पेरू किंवा कैऱ्या विकत बसायच्या. तो जो मित्र होता सकाळी चणे-वणे विकणार, तो संध्याकाळी ते फोटो टाकून ते विकायचा. त्या विका. असं प्रत्येक गोष्टीत कधी कैरी विक, कधी चणे-मणे विक, कधी सुपारीच्या पुड्या भर, कधी कंपशा मस्तपैकी धुवून दे, कधी घोड्याला खरारा कर. आयुष्य छान चाललं होतं. पुस्तकांची शाळा सकाळी 12ला संपली, की आयुष्याची एज्युकेशनची शाळा दुपारी सुरू व्हायची आणि त्याला क्रिकेटचं निमित्त असायचं, मग क्रिकेट खेळायलाही जायला मिळायचं आणि मग त्यातनं जे पैसे कमवायचो, ते जे काही ₹5 होते, ते आज माझ्या 5,000 कोटीपेक्षा महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी माझा पाया घडवला, माझ्या आयुष्यात गोष्ट घडवली. पुढे छोटे-छोटे बिझनेस करता-करता जे तुम्ही करतात आहे. एक मित्र दुधाची हे बाटल्या पोचवायचा बिझनेस करत नोकरी करायचा सकाळी उठून. आमच्याकडे दुधाचे प्लास्टिकच्या पिशव्या नव्हत्या, काचेच्या बाटल्या असायच्या. निळ्या रंगाचं दूध, पिवळ्या रंगाचं दूध असं काहीतरी त्याचं नाव असायचं महाराष्ट्रासारखं. मग आपणही का नाही पोचवायच्या? त्याचे ₹1-2 मिळायचे. मग एक मित्र जो होता, तो वर्तमानपत्राची नोकरी करायचा. वर्तमानपत्र मी त्याच्यावर आयुष्याची पहिली शेवटची नोकरी केली मित्रांनो. अपळून चौकात आपके लिए नावाचं दुकान आहे. ते अजूनही आहेत. मध्ये मला भेटायचे. माझ्या इथे विश्वाच्या लॉन्चिंगला ते आले होते. मला जर तुम्हाला सकाळी वर्तमानपत्राची लाईन नावाचा प्रकार होता. आमच्या लहानपणी आता तुम्हा लोकांना ऑनलाईन सगळे तुम्हाला याच्यावर मोबाईलवर पेपर वाचायला मिळतात. आमच्या घरोघरी पेपर टाकायचे असायचे. सकाळी-सकाळी 5:30ला अपळून तो प्रभात टॉकीज जवळ जावं लागायचं सायकलवर. 5:30च्या पहाटेची थंडी असो, पाऊस असो, ऊन असो, तुम्हाला सुट्टी नसते तिथे. आणि ते पेपरचे गठ्ठे बांधायचे. गठ्ठे का? आमच्या वेळेला सकाळ होता. केसरी आठवड्यातनं 2दा निघायचा. माझे जे जुने सहकारी आत्ता ऐकत असतील त्यांना ही मजा वाटेल. नवीन लोकांना केसरी माहितीही नसते. आठवड्यातनं 2दाच निघायचा केसरी. प्रभात होता आणि विशाल सह्याद्री होता. काँग्रेसचं मुखपत्र विशाल सह्याद्री होता आणि जनसंघाचं, त्याला जनसंघ म्हणायचे, तरुण भारत होता. हे सगळे 5 पेपर पहिलं घर कुठलं लागणार आहे, दुसरं कुठलं लागणार आहे, छान बांधायचे आणि घरोघरी टाकायला जायचे. मित्रांनो, एकदा काय झालं,
मला आठवतंय त्या दिवशी मी अर्धा तास उशिरा पोहोचलो. खूप थंडी असेल. आता पुण्यात आज मी शूटिंग करतो सकाळची थंडी काहीतरी 9-10 असते. त्यावेळेला तर 5-5 पर्यंत खाली जात होती थंडी. पूर्वी तर हिरवं पुणे होतं. माझ्यासारखे बिल्डर राक्षस जन्माला यायचे होते. सगळं काँक्रीट जंगल नव्हतं. त्यामुळे खूप सुंदर हवा असायची पुण्यामध्ये. दुथडी नदी व्हायची, मुठा नदी काय सुंदर व्हायची. तिला पावसाळ्यात हमखास पूर यायचा, की आम्ही पूर बघायला जायचो. आणि त्या नदीमध्ये बोटी चालायच्या, होडी चालायच्या. आम्ही गणपती विसर्जन करायचो. त्याच नदीमध्ये सगळेजण नदीकाठी छान बसायचे. बेडीची दुकानं होते, आर-एस-एसच्या शाखाही चालायच्या, सेवादलाच्याही शाखा चालायच्या. असं सगळं तिथं मिक्स मस्त वातावरण होतं. ती नदी आता संपली, सगळं संपलं, पण ते जुनं बालपण ते अजूनही आठवतं मला, की किती सुंदर होतं. मला आठवतंय अप्पाळा चौकात त्या दिवशी मी अर्धा 1 तास उशिरा पोहोचलो. उशिरा पोहोचलो तसं त्या मालकाने मी लहान होतो, शाळेतला होता. आमच्या शाळेत लहानपणी शाळेत उशीर झाला तर हात पुढे करून छडी खाणे हे कॉमन होतं. त्यात अपमानाचं काही नसतं. त्यात धपाटे खाणे किंवा मुस्काडीत बसणे हे काम होत होतं. त्या मालकाने मला एक खाडकन मुस्काडीत म्हणले, "आधी चालतो हो," म्हणाले, "नोकरी नाही करायची." मग तिथं मला माझ्या आईचे डायलॉग आठवले, की नोकरी करणार नाही. तिचा असा शाळेत अपमान झाला, तिने स्वतःची शाळा काढली. मी ठरवलं, मी माझी पेपरची लाईन काढणार. माझा अपमान झाला काय? आणि मित्रांनो, मी पेपरची लाईन काढली. मी स्वतः घरोघरी जाऊन पेपर टाकायचो सायकलवर मस्त बांधून आणि तिथे पण मी पैसे कमवायला लागलो. मग लक्षात आलं त्याची थोबाडी बरोबर होती. कसं आयुष्यामध्ये शिकायला मिळालं बघा. का कळलं? जर तुमच्या घरी आता तुम्ही नवीन जनरेशनला आहे कितपत ते माहीत नाही. अजूनही मला माझी सवय आहे. मी सकाळी 7 वाजले की दार उघडतो माझ्या घरात आणि बाहेरचे पेपर आधी येतात. जर रोज सवय लागली असते की सकाळी 7 ला माझ्या दाराच्या बाहेर टाइम्स ऑफ इंडिया किंवा सकाळ किंवा महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकमत किंवा पुढारी मित्रांनो सगळ्यांची नावं घ्या. सगळे पेपरवाले म्हणतील आमचं नाव नाही घेतलं. हां, अजून आहे प्रभात आहे. अजून कुठलं आहे ते नाव? तरुण भारत आहे. हां? तरुण भारत आहे. हां, हां. तरुण भारत आहे. तरुण भारत नाही आता. मग एखाद्या पेपर मार्केटिंग करताना कोणाला दुखवायचं नाही. सगळ्या पेपरवाल्यांची नावं घ्या. हे सगळे टाकायचे असतात. जर तुम्हाला सवय लागली असेल, की रोज सकाळी 7 वाजता तुमच्या दाराच्या बाहेर सकाळ किंवा टाइम्स ऑफ इंडिया येतो. एका दिवशी तो 7:15 ला आला, एका दिवशी 7:30 ला आला, तुम्ही पेपर बंद करा. बिझनेस जाईल तुमचा. त्यामुळे पंक्च्युअलिटी वेळेचं बंधन किती आहे त्या "आपके लिए" नावाच्या माझ्या मित्राने जी थोबाडीत मारली मला आणि कामावरनं काढलं, ते माझी पेपरची लाईन टाकण्यात कळलं. आणि त्याचाच मला आयुष्यभर फायदा झाला. मग घराची डिलिव्हरी असो, अरे वेळेत घर नाही बनलं तर कसं होणार? गाडीची डिलिव्हरी असो, दिलेला शब्द असो, तुम्हाला वेळा पाळताच यायला पाहिजे, हे त्या पेपरच्या लाईनने मला शिकवलं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.